या अगोदर आपण पाहिलेलं आहे की सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या प्रकारांची माहिती आपण पाहिलेली आहे, त्याची रचना, कार्यपद्धत, त्याचे उपयोग याबद्दल आपला मागचा लेसन होता. आणि आज आपण चालू करणार आहोत थ्री फेज इंडक्शन मोटरच्या आजच्या लेसनमध्ये आपण थ्री फेज इंडक्शन मोटरची रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन, त्याचप्रमाणे कार्यपद्धती म्हणजे वर्किंग याबद्दल माहिती पाहणार आहोत. मग आपण पाहिलं होतं सिंगल फेज मोटरची जशी रचना असते तसेच या ठिकाणी थ्री फेज मोटरची रचना असते. आणि आपण पाहतो की थ्री फेज इंडक्शन मोटर ज्या आहेत या इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये आणि सर्व ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वापरलेल्या असतात. कारण काय, आपण पॉलीफेज सर्किट यामध्ये आपण पाहिलं होतं की सिंगल फेज सप्लायपेक्षा थ्री फेजचे फायदे कसे अनेक आहेत. की थ्री फेज इंडक्शन मोटर किंवा थ्री फेज मशिनरी आपण जे बनवतो की त्या जास्त हॉर्स पॉवरच्या आपल्याला बनवता येतात आणि यांची कार्यक्षमतासुद्धा सिंगल फेजपेक्षा थ्री फेज मशिनरीची खूप चांगल्या प्रकारची असते. म्हणून इंडस्ट्रीमध्ये जास्त HP मोटर आपण बनवलेल्या असतात आणि त्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये केलेले आहेत. आणि याचा कायम गतीवर साधारणपणे या मोटर चाललेल्या असतात, नो लोड ते फुल लोड. मग आता आपण पाहूया की थ्री फेज इंडक्शन मोटर. आता आपण याची व्याख्या जर बघितली तर आपण पाहतो की मोटर म्हटल्यानंतर की जे यंत्र किंवा जी मोटर विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करते त्याला आपण मोटर म्हणतो. मग या ठिकाणी थ्री फेज सप्लाय दिला असता की थ्री फेज मोटर चालू होते. म्हणजे थ्री फेज सप्लाय, इलेक्ट्रिक सप्लायचं रूपांतर आपल्याला मेकॅनिकल एनर्जीमध्ये होत आहे. या ठिकाणी मोटर फिरू लागते असं आहे. मग याच्या रचनेचा आपण जर चर्चा केली तर रचनेमध्ये मुख्यतः कोणत्याही मोटरमध्ये दोन मुख्य भाग असतात. पहिला भाग असतो स्टेटर म्हणजे स्थिर भाग आणि दुसरा भाग आहे रोटर म्हणजे फिरणारा भाग. मग स्टेटरमध्ये काय असतं की इथे याची आपण आकृती इथे काढलेली की स्टेटर हा जो बनवलेला आहे संपूर्ण भाग हा स्टीलचा बनवलेला असतो. इथे लॅमिनेटेड स्टील कोर आपण जे म्हणतो. मग याच्यामध्ये अनेक सिलिकॉन स्टीलच्या चकत्या एकत्र करून त्याला रिव्हिटिंग केलेलं असतं आणि हा भाग बनवलेला असतो, याला कोर म्हणतात. कारण याचं कार्य मुख्य म्हणजे काय, आतमध्ये रोटर त्याचप्रमाणे स्टेटर वाइंडिंगला संरक्षण देणं याचं हे कार्य आहे. आणि मग याच्यामध्ये काय केलं असतं की लॅमिनेटेड कोर आपण बनवण्याचं कारण म्हणजे की याच्यामध्ये लॅमिनेटेड कोरमुळं हिस्ट्रीसिस लॉस कमी होतो, एडी करंट लॉस कमी होतो. अशा म्हणून कोर जे असतात ते सिलिकॉन स्टीलचे लॅमिनेटेड म्हणजे चकत्यांपासून बनवलेले असतात. मग याच्यामध्ये आपण पाहतो या कोरमध्ये की थ्री फेज वाइंडिंग याला गाळ्या असतात. असे तीन प्रकारचे गाळ्या असतात. आपण मागे चर्चा केली होती की सेमी क्लोज टाईप आणि ओपन टाईप असे तीन प्रकारचे गाळे किंवा स्लॉट्स याच्या चहू बाजूने असतात आतमधून आणि त्याच्यामध्ये हे थ्री फेज वाइंडिंग केलेली असते. मग थ्री फेज वाइंडिंग हे इलेक्ट्रिकली 120 डिग्रीमध्ये ठेवलेले असते हे आपल्याला माहिती आहे. आणि याची टोकं हे या ठिकाणी टर्मिनल ब्लॉकमध्ये आणून ठेवलेली असतात. मग प्रत्येक वाइंडिंगला दोन टोकं असतात आपल्याला माहिती आहे. जसं UVW या तीन वाइंडिंग जर असेल तर त्याला प्रत्येक वाइंडिंगला दोन दोन टोकं असतात. असे 6 टोकं या टर्मिनल ब्लॉकमध्ये आणून ठेवलेले असतात. मग डेल्टा कनेक्टेड जर मोटर असेल 5 HP पेक्षा जास्त हॉर्स पॉवरचे जे मोटर असतात त्याच्यामध्ये डेल्टा कनेक्शन केलेलं असतं आणि 6 टोकं या ठिकाणी येतात. जी 3 HP पर्यंतचे जे मोटर असतात त्या आतमध्येच त्यांची काय असतं की स्टार वाइंडिंग केलेली असते आणि एक न्यूट्रल पॉईंट त्या ठिकाणी असतो. म्हणून बाहेरच्या बाजूला 3च टोकं येतात. अशा प्रकारचे ही वाइंडिंगची रचना असते आणि ही स्थिर असते. मग इथे आपण पाहतो की हे फाउंडेशन आहे. या ठिकाणी हे योक, या मेन बॉडीला योक आपण म्हणतो, फ्रेम म्हणतो. आणि इकडं जो भाग आहे हा स्क्विरल केज रोटर आहे. सिंगल फेज मोटरच्या रचनेची माहिती सांगताना याची आपण चर्चा केली होती की याच्या आकृतीकडे जर बघितलं तर आपण पाहतो इथे एक रिंग आहे. ही कॉपरची किंवा ॲल्युमिनियमची रिंग असते, ही एक रिंग आणि इकडे एक रिंग असते इथे. आणि हा सगळा भाग या शाफ्टवर बसवलेला असतो. शाफ्ट म्हणजे दांडा आहे असा आणि इन्सुलेट केलेला असतो. याचे वाइंडिंग म्हणजे हे बार्स असतात, ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे बार्स असतात. हे याला रोटर बार म्हणतो आपण. जाड असतात हे. या दोन रिंगला शॉर्ट केलं असतात. इकडची ही रिंग आहे, इथे एक याचं टोक आहे, इकडच्या बाजूला हे टोक आहे
असे दोन्ही बाजूला दोन्ही रिंग लेयर जे रोटरचे बार आहेत, रोटर वाइंडिंग आहे, जे टोकं शॉर्ट केलेले असतात, म्हणून एक प्रकारे याला शॉर्ट सर्किटेड कंडक्टर आपण म्हणतो. इथे हे याचा सुटसुटीत भाग इथं दाखवलेला आपण, ह्या दोन रिंग आहेत इथे, याला हे बार वाइंडिंग जोडलेली, इकडे शाफ्ट बाहेर आलेला आहे. हा जो रोटर असतो याला स्क्विरल केज रोटर म्हणतात. गोल पिंजऱ्यासारखी याची रचना असल्यामुळे याला स्क्विरल केज म्हणतात. थोडे तिरपे याचे हे बार्स बसवलेले असतात आणि हा भाग आपण या स्टेटरमध्ये बसवलेला असतो. इथे हे बाजूला या ठिकाणी बेरिंगचं असते, त्या बेरिंगमधून शाफ्ट बाहेर येतो, तिकडे बाजूला शाफ्ट बाहेर येतो आणि सहज फिरेल अशी व्यवस्था आपण केलेली असते. अशा प्रकारची ही इंडक्शन मोटरची रचना आहे. या ठिकाणी याचे भाग आहेत. म्हणजे 3 फेज मोटरचे जे प्रकार आपण पाहतोय, आता यानंतर आपण पाहणार आहेत, यानंतर पुढे येणाऱ्या लेसनमध्ये आपण याची माहिती आपल्याला मिळणारच आहे. तर याच्यामध्ये काय असतं की रोटरवरून 3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार पडलेले असतात. मग आता हा जो रोटर आहे स्क्विरल केज आहे, म्हणून याला स्क्विरल केज मोटर म्हणतात. आणि इंडक्शनच्या तत्वावर ही मोटर कार्य करते. त्याचं तत्व आणि कार्यपद्धती याची माहिती आता आपण यानंतर घेऊ. तर याच्यामध्ये तत्वाची माहिती आपण जर घेतली तर काय होतं की या ठिकाणी 3 फेज सप्लाय जे टोकं असतो याला 3 फेज सप्लाय आपण देतो. 3 फेज सप्लाय दिल्यानंतर काय होतं की करंट हा या 3 फेज वाइंडिंगमधून वाहतो आणि या 3 फेज वाइंडिंगच्या भोवती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. फिरतं चुंबकीय क्षेत्र असं तयार होतं. आणि म्हणजे याची किंमत एकसारखीच असते, परंतु ते फिरत असतं, 360 अंशामध्ये फिरत असतं. मग याची आपण याच्या अगोदर पण चर्चा केली होती की ही सिंक्रोनस स्पीड असतो. त्याचा सिंक्रोनस स्पीड म्हणजे NS इक्वल टू 120 F/P असं आपण म्हणतो. पोलच्या व्यस्त प्रमाणामध्ये हा स्पीड असतो. मग मोटर ह्या 2 पोलच्या असू शकतात, 4, 6, 8 अशा प्रमाणे पोलच्या प्रमाणामध्ये हॉर्स पॉवरनुसार त्याचं डिझाईन केलेलं असतं. म्हणजे पोलच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते. फ्रिक्वेन्सी तर भारतामध्ये 50 हर्ट्झ आहे, असं आहे. 50 गुणले पोल आता किती आहे, समजा ही 4 पोलची मोटर असेल तर इथे किती येते, 12×5 = 6000 भागिले 4 म्हणजे 1500 RPM. 1500 हा NS म्हणजे सिंक्रोनस स्पीड. 1500 RPMने याचा फीड आहे असं आपण म्हणू याला. म्हणजे ह्या ज्या चुंबकीय क्षेत्र जे निर्माण होते 3 फेज सप्लाय दिला असता आणि 120 डिग्रीमध्ये आपण ते ठेवलेलं असतं, हे आपल्याला माहिती आहे. 120 डिग्रीमध्ये आपण वाइंडिंग केलेलं असते. इथं याचा आलेख असा काढण्याचा प्रयत्न केला तर एक वाइंडिंग अशी असते, 0 पासून सुरू होते, 90 होणार, इथं जास्त होणार. एक लिडिंग असते तर ही अशी होणार, याचे पाठीमागे समजा ही असे होणार. असे 3 वाइंडिंग असतात केलेले, 120 डिग्रीमध्ये असतात. म्हणजे याचा फेज सिक्वेन्स कसा असतो, एक 0 असेल, एक पाठीमागे, एक पुढे असेल. म्हणजे कोणत्या ना कोणत्या ठिकाणी या ठिकाणी चुंबकीय रेषा याचे निर्माण होतात आणि म्हणून या फिरते चुंबकीय क्षेत्र या वाइंडिंगमुळे निर्माण होतं. 3 फेज सप्लायमुळं फिरते चुंबकीय क्षेत्र म्हणजे चुंबकीय रेषा फिरत असतात. ते आपल्या डोळ्याने दिसत नाहीत, परंतु त्याचे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनने आपल्याला त्याचा वेग असा काढता येतो. त्याला सिंक्रोनस स्पीड म्हणजे किंवा चुंबकीय क्षेत्राचा वेग आपण त्याला म्हणतो. आणि तो पोलच्या व्यस्त प्रमाणात असतो. त्याचप्रमाणे NR म्हणजे काय की NR म्हणजे आपण रोटर स्पीड म्हणू, आपण रोटरचा वेग, त्याला NR म्हणू. मग या ज्या चुंबकीय क्षेत्र फिरते चुंबकीय क्षेत्र आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जे, तर त्याला फोर्स असतो. बदलणारा सप्लाय जो सिंगल फेजने निर्माण होतो, परंतु 3 फेजने आपल्याला फिरते चुंबकीय क्षेत्र रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे. आणि हे एकसारखंच एकाच दिशेने असं 360 अंशामध्ये फिरत असतं. आणि याचा वेग आपण पाहिलं इथं, रोटर सिंक्रोनस स्पीडने फिरते. मग या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामध्ये हा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर म्हणजे रोटर आपण ठेवला असता, काय होतं की हे स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्र जे आहे ते या रोटरच्या बार करून कापलं जातं आणि या रोटरमध्ये एक EMF निर्माण होतो, एडी करंट निर्माण होतो. आणि त्या एडी करंटमुळे याच्या भोवती ही चुंबकीय रेषा निर्माण होतात. मग लेन्झच्या नियमाप्रमाणे काय होतं की रोटरच्या चुंबकीय क्षेत्र ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्राला विरोध करतात. मग या विरोध करत असताना काय होतं की स्टेटरचा
स्पीड हा रोटरच्या स्पीडपेक्षा नेहमी जास्त असतो. मग हा स्पीड जास्त असल्यामुळं काय होतं की रोटरच्या चुंबकीय क्षेत्र आहे ते स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्राला विरोध करता 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 त्याच्या इक्वल होण्याच्या प्रयत्नामध्ये की काय होतं, इक्वल तर होतच नाही पण त्याची व्हॅल्यू कमी होते, ते कमी असतो त्याचा वेग. आणि असा हा रोटर आपल्याला टॉर्क निर्माण होतो रोटरवरती. रोटर हा चुंबकीय क्षेत्राच्या फिरण्याच्या दिशेने फिरू लागतो. म्हणजेच आपली 3 फेज मोटर ही फिरू लागते, अशी याची कार्यपद्धती आहे. म्हणजे शॉर्ट सर्किटेड कंडक्टर हा फिरत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता त्या रोटरवरती प्रेरणा निर्माण होते, म्हणजेच तो रोटर फिरू लागतो. ही याची कार्यपद्धती आहे. अशा प्रकारे आजच्या लेसनमध्ये विद्यार्थ्यांना आपण पाहिलं की 3 फेज इंडक्शन मोटर म्हणजे काय. याची व्याख्या आपण पाहिली की जी मोटर ही 3 फेज सप्लायवर कार्य करते त्याला 3 फेज मोटर आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये मग स्टेटर आणि रोटर हे असे 2 मुख्य भाग असतात. त्याच्या दोन्हीवरती वाइंडिंग केलेली असते. स्टेटरवरती 3 फेज वाइंडिंग केलेली असते, रोटरवरती त्याची वाइंडिंग शॉर्ट सर्किटेड असते. दोन्ही कंडक्टर दोन्ही एंड रिंगला त्याचे बार्स शॉर्ट केलेले असतात. आणि कार्यपद्धती आपण पाहिली की फिरत्या चुंबकीय क्षेत्रामध्ये कंडक्टर आपण रोटर ठेवला असतात, तो फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो. तर यानंतर आपण आणखी पुढे जे 3 फेज इंडक्शन मोटरचे जे प्रकार आहेत आणि त्यानंतर त्याचे पुढची माहिती आपण पुढच्या येणाऱ्या लेसनमध्ये घेणार आहोत.